मजा लुटण्यासाठी राईट टर्म राऊंड द गेट. पहिला चेंडू विनायक यांना चांगला फटका मारलेला आहे. बघूया झेल पकडलेला आहे. मला वाटतं दरम्यान पंचांचा इशारा आणि बाद झालेले आहेत. पहिल्या चेंडूत विनायक यांना बाद केले ते वीरेश याने सुंदर असा झेल पकडून. बघूया रॉकी लिओन संघाचा वन डाऊन बॅट्समॅन कोण जातोय. आदर्श. आदर्श वन डाऊन बॅट्समॅन आदर्श हे जात आहेत. पहिले षटक स्वतःच पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन वीरेश पहिल्या चेंडूत त्याने एक गडी बाद केला होता. आता बघूया आदर्श रिव्हर्स मारलेला आहे. बघूया रिव्हर्स मारताना झेल पकडून आणि झेल सुटलेला आहे आणि मला वाटतं चौकार खातं खोललेलं आहे. आणि पहिलाच चौकार केलेला आहे. खातं खोललेलं आहे स्वतःच आणि संघाचं खातं खोललंय. 4 धावांनी झेल पकडण्याचा प्रयत्न खूपच सुंदर केला होता परंतु हातातून बॉल निसटलेला आणि चौकार. आदर्श बघूया दुसरा चेंडू तिसरा चेंडू पहिल्या षटकात राईट ओव्हर द विकेट मारा तिथे वीरेश. आदर्श यांना बघूया आदर्श आणि लेगला मारण्याचा प्रयत्न पुरेपूर केला होता परंतु बॅट वरून चेंडू खालून निर्धावाचा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर 4. चौथा चेंडू वीरेश यांचा पहिल्या षटकातील 3 षटकाचा सामना आहे. लक्षात ठेवायचा आहे दोन्ही संघांनी. वीरेश आदर्शांना राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतील आणि आता मात्र एक लूज चेंडू होता आणि पुरेपूर फायदा उचलला आदर्शांनी. पाटील असे त्यांनी चेंडू द्यायचा आहे. सामन्याला विलंब लावू नये. लवकर लवकर सामना केला त्या पंचांनी. आता बघूया दुहेरी अंकात 10 धाव संख्या झाली ती रॉकी लिओन संघाची. 5वा चेंडू वीरेश यांचा राईट ओव्हर द विकेट मारा करतील आदर्श. बघूया खूपच सुंदर फलंदाजी आदर्शांची. आता मात्र बसून मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काय लागला नाही. अंगाला लागून निर्धाव असा चेंडू. संघाची धावसंख्या स्थिर 10 वर. आता बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मनवलेल्या संघाकडून वीरेश. यानंतर सामना येतो खांदेरी किंग्स. सेमी फायनलचा सामना आहे. या संघातून जो कोण जिंकेल तो त्यांच्याबरोबर खेळवते. पुढचा चेंडू वीरेश यांचा राईट ओव्हर देखील मारा करते आणि पुन्हा लेग जसे मारलेला आहे. आता बघूया षटकार की चौकार आणि चौकार. हा चेंडू मध्ये रॉकीला सांगणे 14 धावा काढलेले आहेत. बघूया
दुसरे षटक कोण घेऊन येत आहेत मनोज संघाकडून. 3 षटकाचा सामना, 3 षटकाचा सामना. 18 चेंडू मध्ये रॉकेल संघ किती धावा करतायत बघूया. रोहित स्वतःचं पहिलं संघाचं दुसरे षटक घेऊन रोहित राईट आर्मवरती मार करतील ते. हर्ष पहिला चेंडू राईट आर्मवरती विकेट मारतील हर्ष. रिवर्स माने आणि चौकार. सुंदर फटका. या रोहित दुसरा चेंडू टाकण्यास तयार. हर्ष यांना स्वतःचं पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन रोहित राईट अप ओव्हर द विकेट मारा करतील. हर्ष यांना बघूया. हर्ष आणि त्रिफलाचित लेग त्याचे मारण्याचा प्रयत्न करत होता. यष्ट्या उद्ध्वस्त केले आहेत हर्ष यांच्या आणि दुसरा धक्का बसते तो रॉकीले संघाला. डीजे शिवम धावकरी वाल्यांचा शिवम राईट ओव्हर द विकेट मार करते रोहित. शिवाना बघूया चांगलाच फटका मारले. एक धाव काढली आहे. आता बघूया दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न करतील परंतु एक धाव रोखलेला आहे ते. मनोज संघ धाव संख्या वाढते ती 19-19. आता आदर्श स्ट्राईक येते आदर्श. चौथा चेंडू राईट ऑफ ओव्हर द विकेट रोहित. आदर्शांना बघूया. आदर्श खूप सुंदर फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी आणि सरळ फुलटॉस चेंडू गगनचुंबी षटकार. प्रेम चोपडा दे रोकडा. तसं कोंबडी 1 किलोची कोंबडी देण्याचं एक आव्हान दोन्ही हात वर पताने चेंडू वाढतोय. धाव संख्या होते ती 26. प्रेक्षक वर्ग खूपच जमलेला आहे ते मॅच पाहण्यासाठी. तुम्हा सर्वांचा आभार. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पुढचा चेंडू रोहित यांचा राईट वर गेलो त्या सामोरे ते आदर्श एक आणि आदर्शांनी हेलिकॉप्टर शॉट मारलेला आहे आणि गेलेला आहे तो षटकार. पंचांनी मागे बघावं. चेंडू आलेला आहे. पटापट चेंडू द्यायचा आहे. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया आदर्श राईट ओव्हर द विकेट मारत रोहित मनोज संघाकडून. आदर्शांना
रिवर्स मारण्याचा प्रयत्न केला पुरेपूर आणि मला वाटतं एक धाव काढली. आज बघूया धावची राणी आदर्श बाद झालेले आणि आहेत. 75 निर्णय बाद. बाद बाद बाद. फलंदाज सूरज हा मैदानावर येत आहे. सूरज 32 अशी संघाची धावसंख्या आहे. सूरज 32. म्हणजे रवी, रवी म्हणजे सूर्य. आता बघूया आज रविवार आहे, सूरज या सूरज सारखा खेळतो की नाही. एक सूरज म्हणजे चमचमणारा तारा आणि दुसरा म्हणजे जय. जय, विजय, दिग्विजय, ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा तो जय. शेवटचं षटक घेऊन येतात जय. स्वतःचं पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतात जय. धाव संख्या आहे ती 32. आता बघूया 16 दुने 32 म्हणजे 16च्या सरासरी खेळतोय तो रॉकी संघ. आता जय स्वतःचं पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतात ते जय. याला ना नाव काय सूरज आहे ना. पहिला चेंडू जयांचा लेगच्या शेव टोळवला आहे. एक धाव काढली आहे. बघूया चांगलं क्षेत्रशः म्हणावं लागेल. आणि छान असा थ्रो फक्त एका सिंगल धावेसाठी. संघाची धावसंख्या ती 33 धाव झाले. 3 षटकाचा सामना रॉकी 11 विरुद्ध मनोरी 11. यानंतरचा सामना येतो खांदेरी किंग्स. हा सेमीफायनलमध्ये गेलेला आहे. त्यांनी मैदानात हजर राहायचं आहे. डावखरे फलंदाज. बघूया पुढचा चेंडू राईट रामदेव विकेट मारा करते आणि चांगलाच कट केलाय. काही समजला नाही. मारण्याचा प्रयत्न केला होता निर्धावाचा चेंडू. आलेल्या मान्यवरांचे पाटील साहेब आलेले आहेत आमचे. पुढचा चेंडू कृष्णा पाटील. पुढचा चेंडू फुलटा चेंडू परत चांगला चेंडू काही समजला नाही. मारण्याचा प्रयत्न करून वाईट घोषित केला पंचांनी. अमान्य घोषित केलं. संघाची धाव संख्या वाढते ती मैदानावर खूप खूप स्वागत पाटील साहेबांचं. 34. चेंडू वाढते धाव वाढते. थँक्यू सर. एवढं प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतायत. ते आता सामने सुरू झालेले आहेत. तर मिलिंद तरे बाजूला कॉम्बिनेशनला आहेतच माझ्या. बाद झालेले आहेत. सूरज हे बाद झालेले आहेत. चौथी धावा झालेल्या आहेत. जैसन आलेले आहेत. आज रविवार सुट्टीचा वार. प्रेक्षक वर्ग खूपच जमलेला आहे. जिकडे प्रेक्षक दिसतात जवळजवळ 10,000 ते 15,000 प्रेक्षक जमलेले या मैदानाच्या बाहेर खेळाचा आनंद घेण्यासाठी. काय बोलता तुम्ही? 10 आणि 15,000 1,35,000ची ते तिकीट विक्री झालेली आहे सर. ते ट्रॅफिक जाम झालेले आहे. मिलिंद सर या सामन्याबद्दल काय वाटतं? म्हणजे हे रामराज्य जे चॅरिटेबल ट्रस्ट आहे काय खूपच सुंदर केलेलं आहे. खूपच सुंदर आयोजन केलेलं आहे. खूपच सुंदर रावण साम्राज्य चॅरिटेबल ट्रस्ट काय ही आखणी केलेली पुढचा चेंडू राईट ओव्हर विकेट आणि लेग कट केले. एक धाव काढलेले. बघूया चांगलाच क्षेत्रक्षम म्हणावं लागेल. मनोरे संघाकडून दुसरा रन घ्यायचा प्रयत्न केला. एका धावने समाधान मानावं लागेल. संघाची धाव संख्या वाढते ती 35. हा 3 षटकांचा सामना आहे पाटील साहेब. आता बघूया 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा काढतील काय सांगू शकता का तुम्ही? आता बघूया. म्हणजे माझा अंदाज आहे समजा 8 ते समजा 10 धावा होऊ शकतात किंवा एक मोठी हिट आली तर. पण धावखोरे फलंदाज आहेत.
चेंडू राईट अमरावती विकेट मार्गात आहे आणि चांगल्या यॉर्करमध्ये चेंडू निर्धाव असा चेंडू पाटील साहेब. आतापर्यंत ते सांगू शकत नाही 8 ते 10 धावा, कारण का एवढा गोलंदाज चांगला आहे, माहीर आहे, तो जगळून ठेवलेला आहे, फसवतोय, फसवा चेंडू जास्त टाकतोय. शेवटचा चेंडू राईट अमरावती विकेट मारा करतील धावकरे फलंदाज शिवम. बघूया शेवटचा चेंडू आणि चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, काहीच समजला नाही, फसवा चेंडू निर्धाव असा. खूपच सुंदर गोलंदाज म्हणाले पाटील साहेब. शेवटचं षटक सुंदर टाकलेलं आहे. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 35. धावसंख्या विजयासाठी हवी आहे त्यामध्ये 36. मिलिंद सर, मागच्या सामन्यामध्ये एवढं जबरदस्त बॅटिंग केली होती मनोरी 11 संघाने, तर याच्याबद्दल काय मत आहे आपलं असू शकेल? मी बोलतो पाटील साहेब 2 षटकांमध्ये 32 धावा काढल्या होत्या त्या रॉकी लेव्हन संघावर आणि शेवटचं षटक एवढं सुंदर टाकलं पाटील साहेब. फक्त 3 धावा दिलेल्या आहेत फक्त याचा. 3 धावा दिल्या म्हणजे आता त्या सरासरी गाठली ती 12ची 12-36. या ग्राउंडवरती 12 नाही, 14 नाही, 16 नाही, 20ची सरासरी पण पेलवू शकेल असं ग्राउंड आहे. चारे बाजूला एकदम प्लेन ग्राउंड आहे. आता अंतिम सामना आहे, तर तुम्हाला काय वाटतं की अंतिम सामना किती षटकांचा होईल? नाही, 3-3 षटकांचा होईल, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. नाही, पंचांनी बरोबर हेरलेलं आहे ते, त्यांना माहिती आहे की आता 4-4 षटकं होऊ शकत नाही. आणि तुमच्या ज्ञानामध्ये एक थोडासा भराव टाकतोय मी. आज मुंबईमध्ये होत असलेल्या जेवढ्या पण यूट्यूब लाईव्ह आहेत त्यांच्यामध्ये MSB जी 2 लाखाची स्पर्धा आहे आणि ही जी आपली जी 1.5 लाखाची स्पर्धा आहे ती दुसऱ्या क्रमांकावर चालत आहे पूर्ण मुंबईमध्ये. जी टेनिस ओव्हरआर्म चालू आहे ती रावण साम्राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली, संतोष धस यांच्या मार्गदर्शनाखाली जी आज चालू आहे संतोष धस रावण दादा. साम्राज्य चषक 2025. तुम्हा सर्वांच्या ज्ञानामध्ये भर. आज मुंबईमध्ये चालू असलेल्या आपली ही दुसरी स्पर्धा आहे जी पुरस्काररित्या किंवा जे आपण पारितोषिक देतो, रोख रक्कम देतो, ती पूर्ण मुंबईमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे 1.5 लाख. थँक्यू सर, थँक्यू. 18 चेंडू आणि 36 धावांचं आव्हान दिलंय. पाटील साहेब काय म्हणताय तुम्ही की मनोरंजन संघ 18 चेंडू मध्ये 36 धावा काढू शकतात का? कारण का समोरचा संघ, त्याचे गोलंदाज कसे आहेत, त्याचं प्लॅनिंग कसं आहे, हे कप्तानावरती निर्भर असतं. कारण का त्याने आता हेरला असेल का यो कुठला फलंदाज कुठे खेळतोय, बरोबर ना सर? कारण हे मैदान हे पूर्ण राऊंड गोल गोल, कुठेही मारा, आता चौकार षटकार. एक तुम्हाला सांगू शकतो, जर धावा एका षटकामध्ये 25-26 धावा पेलवू शकतात, पण ज्या 3 आणि 4 धावा असतात ना सर, त्या होत नाही. पण गोलंदाज निर्भर असतं की गोलंदाजी कशी करावी, या गोलंदाजीवर निर्भर असतं की शेवटचं षटक जे टाकलं ते सुंदर. 3 षटकाचा सामना होता, 2 षटकामध्ये 32 धावा दिलेल्या होत्या, परंतु मनोरंजन संघाचा जो तिसरा गोलंदाज होता त्याने फक्त 3 धावा दिल्या. याच्याबद्दल काय तुम्ही बोलू शकता का? याच्या म्हणजे त्याने कप्तानाला हेरलं की हा खेळाडू कुठे खेळतो, काय खेळतो, त्याने बरोबर ट्रान्सलेशन केलं आणि त्या प्लेअरचे म्हणजे बरोबर हेरला आणि तशी बॉलिंग एकदम टिचून मारा केला एकदम. आता बघूया 12च्या सरासरीने खेळायचा तो मनोरंजन 11 संघाला 12-36 सामना सुरू करायचा पंचांनी लवकरात लवकर. यानंतर सामना येतो पाटील साहेब खांदेरी किंग्स सेमीफायनलमध्ये गेलेला आहे, त्यांचा कर्णधार हजर राहायचा आहे. लवकर लवकर येऊन दोन बॅटर पाठवायचे आहे प्लीज आणि फलंदाज पाठवायचे आहेत. थँक्यू मनोरंजन संघाचे खेळाडूंना की तुम्ही लगेच उतरलेत. सामना लवकर लवकर सुरू करायचा आहे. अजून सेमीफायनल फायनल खेळवायचे, याची नोंद घ्यायची आहे सर्व प्रेक्षकांनी, सर्व खेळाडूंनी आनंद लुटायचा आहे मैदानाचं. आणि अगोदरच काल शनिवार दिनांक खरोखर मिलिंद सर, मी पातवाडी संघाचं एवढं कौतुक करीन ना, मी म्हणजे त्या संघाचा आहे म्हणून नाही, काय खेळ खेळला काल त्यांचा, खरोखर अप्रतिम खेळ खेळला, जबरदस्त टायमिंग होतं त्यांचं. याच्याबद्दल काय मत असेल मिलिंद सर? आदर यांनी आदर्श यांनी 26 धावा काढल्या होत्या, खूपच सुंदर फलंदाजी केली. नाहीतर जवळजवळ पाटील साहेब 16 त्रिक 48
एवढा स्कोर झाला असता, परंतु आदर्श हे बाद झाले. त्याच्यानंतर सुंदर गोलंदाजी मला वाटतं हाच आदर्श, मला वाटतं तो जो कोलीवाडामध्ये सलामीला येतो तोच आदर्श नाही ना, असं मला माहिती नाहीये एक्झॅक्ट, परंतु जबरदस्त खेळाडू होता जो कोलीवाडाचा आदर्श. जार्विस सलामीची Striker जोडी मैदानामध्ये आलेले आणि ईशान. जार्विस व ईशान. एक धावकरा फलंदाज. बॉलर आदर्श स्वतःचा पहिलं संघाचा पहिलं षटक घेऊन सामना सुरू होणार. पंचाचा इशारा. पहिलं षटक घेऊन राईट ओव्हर द विकेट मारा करतील आदर्श हे धावकरी फलंदाज. चांगलाच ऑफ दिशेने टोळवलंय. एक धाव काढली आहे. बघूया दुसरा धाव आणि एक धाव समाधान स्वतःचं खातं खोललं, संघाचं खातं खोललं. एक धावेवर जार्विस यांनी आपले स्वतःचं मनोरी 11 संघाचं खातं खोललेलं आहे. धावसंख्या पोहोचलेली आहे 1. बिनगडी बाद 1. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जातो तो म्हणजे आदर्श. ईशान दुसऱ्या चेंडूचा सामना करते ईशान. ईशांत. बघूया स्ट्राईक येते प्रथमच. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करते आदर्श हे. निशांत सॉरी निशांत. बघूया चांगलाच फटका मारलेला आहे. एक धाव मात्र नक्कीच भेटेल. निशांत यांना स्वतःचं खातं खोललंय. संघाची धावसंख्या पोहोचून झाली ती 2 वर. गोलंदाज आदर्श तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं. राईट आर्म ओव्हर द विकेट्स. सामना करते ते म्हणजे जार्विस. धावसंख्या मनोरी विल्यम्स संघ 2. बिनगडी बाद 2. पाटील साहेब एक धावकुरा फलंदाज आणि एक राईट हँड बॅट्समॅन, तुम्हाला काय वाटतं? हे म्हणजे डावकवारांनी राईट पुढचा चेंडू चांगलाच प्रकारे टोलावलाय. एक धाव काढले. बघूया सुंदर क्षेत्रशः म्हणावं, परंतु नाही, खरोखरच खराब क्षेत्रशः म्हणावं लागेल. 2 धावा काढलेल्या धावून आणि संघाची धावसंख्या पोहोचली ती 4 वर. 3 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. 12 ती सरासरी आहे पाटील साहेब. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि डावकुरा फलंदाज समोर आहे जार्विस. 36 धावेचं आव्हान दिले ते 18 चेंडू मध्ये. तुम्हाला काय वाटतं पाटील साहेब? नाही एवढं काय जड जाणार नाही. मनोरी विल्यम्स संघ एकदम फ्रँक, एकदम खतरनाक बॅट्समॅन आहे त्यांचा. आता धावकुरा फलंदाज आहे तो. याच्यानंतर येणारे पुढचा चेंडू आदर्शंदा राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करते आदर्श जानिशाना आणि चांगलाच फटका टोलवलाय. बघूया मला वाटतं झेल आहे, परंतु बोलतात ना कॅचेस इन द मॅचेस, तसा झेल पकडला आणि धक्का बसते तो मनोरंजन संघाला. मोठा धक्का बसलेला आहे. जार्विस बाद. डीजे त्यांची जागा भरून काढण्यासाठी आता कोण आलेला बघूया. पाटील साहेब 3 षटकाचा सामना आहे आणि फलंदाज भरपूर आहेत मनोरंजन संघाकडून. काय होऊ शकतं? जशी विरेश आलेले आहेत. विरेश एक चांगले फलंदाज आहेत आणि बोलतात कॅचेस विन द मॅचेस. जर कॅच सोडली असती तर नक्की 2 धावा झाल्या असत्या. कॅचेस विन द मॅचेस कोणाचा शब्द आहे माहिती आहे तुला? जेफ्री बायकॉट जो सलामीचा फलंदाज होता 1983-85 मध्ये, तो इंग्लंडचा फलंदाज. त्याने जो वक्तव्य की कॅचेस विन द मॅचेस. आदर्शाचा पुढचा चेंडू राईट ओव्हर देखील मारा करतील आणि लेगच्या मारण्याचा प्रयत्न करत पुरेपूर फायदा उचलला होता, परंतु पाया लागून चेंडू. एक धाव होते ती आणि एक धाव संघाची धावसंख्या होती ती 5. म्हणजे 5 चेंडू मध्ये 5 धावा झाले. शेवटचा मात्र आतापर्यंत सुरेख षटक म्हणावं लागेल. अदर जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आता 11 चेंडू मध्ये पाटील साहेब 13 चेंडू आहेत बाकी. 13 सॉरी 13 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो 31 धावा पाहिजे. 13 चेंडू 31 धावा. 31 धावा. काय म्हणता तुम्ही? हा शेवटचा चेंडू किती येतील? बघूया आता, काय सांगू शकत नाही. फलंदाजाकडे बॅट आहे, गोलंदाजाकडे आणि फुलटॉस चेंडू बघूया हवेमध्ये. बाद. आणि फलंदाज दुसराकडे बाद. जबरदस्त गोलंदाज. टांगा पलटी घोड़े फरार. 2 कुत्ता आया है मैदान में, हाकल दे उसको. 2 बिबटे आलेले आहेत जंगलातून, त्यांना हाकलवा नाही तर आय आम्हाला चावला तर खलास. थँक्यू ऊपर से ऊपर. नवीन फलंदाज आलेला आहे मिलन तारे. थोडं एंटरटेन बाजूला ठेवा. मॅच कडे लक्ष क्रियेत.
लेमन आलेला आहे. म्हणजे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे पाटील साहेब. 5 धावा झालेल्या आहेत. 31 धावा 15.5ची सरासरी. मी सांगितलं ना का गोलंदाजाच्यावरती किती पण धावा देऊ दे, पण गोलंदाज एक जर टिचून मारा करणारा असेल ना मिलिंद तरे, हा तर मग किती हुशार बॅट्समॅन असू दे, पण हे क्रिकेट आहे पाटील साहेब. सांगू शकत क्रिकेटमध्ये कधीच काही नाही. सांगू शकत नाही. निर्भर असतं गोलंदाजीवर आणि निर्भर असतं फलंदाजीवर. परंतु हा क्रिकेटचा सामना आहे. हार के बाद जीत है, जीत के बाद हार आहे. काय म्हणता तुम्ही? कोणी खचून जायचं नाही, कधी पण हरलं नाही तर त्याच्यातूनच आपल्याला शिकायला मिळतं की आपली कुठे चुकी झाली. बरोबर. मध्ये जिंदगी की सनी यही सरांचं रीत है, हा वक्तव्य आहे आणि कपिल सरांचं. हार के बाद जीत है. तर बघूया मनोरी इलेव्हन संघ रॉकी इलेव्हन संघाकडून बघूया 36 धावांचं आव्हान दिले 3 षटकामध्ये आणि पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद आणि 5 धावा. आता बघूया दुसरं षटक. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. चांगला चेंडू काही समज आहे लेगच्या मारण्याचा प्रयत्न करत निर्धाव असा चेंडू. कृपया जो रॉकी इलेव्हनचा संघ आहे त्यांनी 12वा खेळाडू पाठवायचा आहे, कारण का आम्हाला थोडं नंतर प्रॉब्लेम येईल. गोलंदाजाचं नाव नाही माहिती आहे. गोलंदाजाचं नाव नाही माहिती आहे. हो 12वा खेळाडू पाठवाय हो की एवढं मॅनस. फलंदाज विरेश ऑप्शनच्या खूपच बाहेर. अमान्य घोषित करतोय. धाव वाढते चेंडू वाढते. नियम क्रमांक 22 आंतरराष्ट्रीय प्रमाणे पंच खून दाखवत आहे. धाव संख्यामध्ये वाढ, धाव संख्या वृद्धी होती आहे. धाव संख्या झालेली आहे ती 6. 6 धाव संख्या. अंश लेफ्ट राऊंड विकेट मारा करतील. अंश बघूया आज चांगलाच फटका मारलेला आहे. एक धाव काढली आहे. आता बघूया दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही काढलेली आहे. सुरेख रनिंग बघूया. बिटवीन द विकेट. जबरदस्त आंखोमध्ये इशारा झाला आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या झालेल्या 8. कालच्या शनिवारी जी पातवडी संघ अंतिम सामन्यामध्ये गेलेले आहे, तुम्हाला काय वाटतं पातवडी संघ कसा खेळला पाटील साहेब? मी सांगतो ना की कालच मी अनाउन्समेंट केलं की 2 भाऊ आहेत, ते म्हणजे ओमकार आणि चेतन. काय पुढचा त्यांच्या चेंडू लेफ्ट राऊंड विकेट चांगलाच मारलेला बघूया आणि नो मॅन मध्ये चेंडू आणि मला वाटतं चौकार. आता मात्र त्यांचा होप वाढला असेल पब्लिकचा, मनोरी इलेव्हनचा या चौकाराने. काय बोलतोय? ती 12 अजून विरेश स्ट्राईक वरती आहे. चांगला खेळतो विरेश. विरेश बॉलरचं नाव हंश. गोलंदाज हंश. सुंदर चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे हंश. जबरदस्त तिथून मारा करतो. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट्स आणि सामना करते विरेश. द रिटेटच्या ग्राउंडवर दत्तगुरु 11 फायनलला पोचलेले आहे. अभिनंदन दत्तगुरु यांचा. पुढचा चेंडू अंश यांचा लेफ्ट आर्म विकेट मारा करतील. बघूया रिव्हर्स स्टीव मारलेला आणि मला वाटतं हा गेलेला आहे. मोठा फटका येतोय. चौकार की षटकार सांग
दुसऱ्या षटकामध्ये 19 धावा. जसं तुम्ही म्हणाले की 20 धावा तरी इथे करू शकता आणि त्यांनी 19 धावा काढलेल्या हा मी आहेत. पहिला सांगितलं गोलंदाजावरती असतो. हंस जरा पिटाई झालेले आहे, सौफेर फटकेबाजी केलेले आहे आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा सामना लवकर सुरू करायचा आहे. 12 किती करू धावेचे नका. सहा शेवटचा चेंडू. षटक शिल्लक आहे. यानंतर सेमीफायनल सामना होणार आहे. प्रेक्षक वर्ग खूपच जमलेले आहेत या अक्षयगाव मैदानावर. आता बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येत. दरम्यान गोलंदाज नाव सांगायचं आहे इथे आम्हाला. महेंद्र तुझ्यावरती सगळ्या खांद्यावरती जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत रॉकी 11च्या, की रॉकी 11 या सामन्यामध्ये जिवंत राहतो का काय करतोय ते बघायचं आहे पुढे. मिलिंद सर, मी काय म्हणतो पाटील साहेब, गोलंदाजावर निर्भर आहे शेवटचं षटक कसं टाकावं. आणि फलंदाजी म्हटली तर खरोखरच सुंदर फटकेबाजी केली ती मनोली संघाचा बॅक टू खेळाडू. बॅक 2 षटकार आले ना हो. म्हणजे दोन- 2 चेंडू मध्ये सरळ सरळ 12 धावा आल्या. म्हणजे समीकरण बदललं तिकडे. मी सांगितलं टर्निंग पॉइंटचा चेंडू होता तो 7वा आता चेंडू. समीकरण आहे ते 6 चेंडू आणि 12 धावा. बघूया आता फलंदाज आहे तो लेमन लेमन लायमन ओके सर. लेमन ओके. व्हॉट एम सेइंग यू पाटील साहेब, आता 6 चेंडू 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा या काढाव्या लागतील त्या मनोरी संघाला, तर मनोरी संघ विजय होईल. तुम्हाला काय म्हणायचं 6 आहे? चेंडू मध्ये 2 धावा बनवून दिलेल्या आहेत नाही आहेत शीतलादेवी संघाने. लक्षात ठेवायचं कारण हा क्रिकेटचा गेम फक्त आपण निष्कर्ष काढू शकतोय. कपिल सरांचं एक वक्तव्य मला माहिती आहे, बोलना बहुत आसान है, करना बहुत मुश्किल है. डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन है. डॉन का इंतजार तो 11 मुल्क की पुलिस करती है. जो पिच वरती असतो ना शेवटचं षटक खूप बिल्ड असतं. गोलंदाजाच्या वरती ताण असतो. शेवटचं षटक राईट टर्म राऊंड विकेट मारा करतील महिंद्रा लायमन. चेंडू टाकताय. बघूया 6 चेंडू 12 धावा. मनोरले संघ फलंदाजी करतायत उंच गुरे असे आणि मारलेल्या फळद्रूमध्ये चेंडू अडवला आणि पुन्हा आली बाद झालेले मला वाटतं. बघूया आता या चेंडू बद्दल काय थर्ड सांगायचं? अंपायरचा इशारा दिलेला आहे. पाटील साहेब काय तुम्हाला वाटतं? आणि दोन षटकार लगावले होते, तोच फलंदाज बाद झालेला आहे. ज्याच्यावर निर्भर होतं की हा नाही, खेळाडू नाही, निर्भर नाही. अजून 6चे 6 खेळाडू वरती बसलेले आहेत. त्यामध्ये फ्रँक एकदम जबरदस्त खेळाडू आहे. त्यात हितेश आलेला आहे. हा पण डेंजरस बॅट्समॅन असावा. फ्रँकच्या अगोदर पाठवलेला म्हणजे डेंजरस बॅट्समॅन असावा. आता हितेश बघूया 5 चेंडू 12 धावा. खूपच रंगतदार सामना म्हणावा लागेल पाटील साहेब. हितेश बघूया हितेश काय करतायत. 5 चेंडूमध्ये 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. मनोरले संघाला 36 धावाचं आव्हान दिलं होतं. पहिल्या षटकात 5 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा आणि आता मात्र पहिल्या चेंडूत बाद झालाय तो. आणि सगळ्या मी मगाशी सांगितलं गोलंदाज महेंद्रवरती सगळ्या जबाबदाऱ्या येऊन पडलेल्या आहेत रॉकी 11 संघाच्या. बघूया महेंद्रचा राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करते महेंद्र आणि हा फटका मारलेला आहे. येतो बघूया आणि फलंदाज बाद होतोय. जबरदस्त गोलंदाज काय टिचून मारा करतोय महेंद्र आपल्या संघासाठी. ऐकूया एक मधुर संगीत. संघाने सांगितलंय की महेंद्र धोनी झालेला आहे. बोलतं महेंद्र आता किंजल आलेला हा डेंजरस बॅट्समॅन आहे. महेंद्र धोनी जसा काही स्टंपाच्या मागून क्रिकेट चालवायचा तसा हा आपला महेंद्र बॉलर हा आपल्या विकेटीवर गेम चालवतोय. एका पाठोपाठ एक 2 विकेट घेतलेले आहेत. Thank आणि you. बघू
आता तिसऱ्या चेंडूवर काय चमत्कार करणार आहे. थँक्यू 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 दादा. किंजल हा व्हेरी डेंजरस बॅट्समॅन आहे. किंजल आता नाही, आता बघूया 2 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाल्यात. तिसरा बघूया. चेंडू महेंद्र यांचा राईट ओव्हर द विकेट. आता बघूया किंजल 4 चेंडू 12 धावा राईट टर्म ओव्हर द विकेट मारा करतील आणि सुरेख गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी महेंद्र तो केलं. टाकण्यासाठी सज्ज होतोय फ्रँक. 3 चेंडू 12 धावा. पाटील साहेब काय म्हणताय तुम्ही? मला फ्रँक वरती भरपूर भरोसा आहे, कारण काय ह्याचा गेम आमच्या मड मध्ये आणि महेंद्र आणि 3 चेंडू 3 गडी बाद केले. महेंद्र देखील काय पुढचा चेंडू. गोली खेळलेला नाही. राईट टर्म ओव्हर द विकेट फ्रँक यांना चांगला लेग तोडा. बघूया 1 धाव काढलेली आहे आणि दुसरी धाव काढलेली आहे. या 2 धाव संख्या वाढते ती आता 500च्या सरासरीने 2 चेंडू मध्ये धावा बनवायच्या. 10 धावा पाहिजे मनोरी 11 संघाला. एकदम पारड जर झालेला आहे. 99% 2 चेंडू रॉकी 11च्या बाजूने झुंकलेला आहे. 10 धावा. कधी आपल्या बाजूने करू शकतो फ्रँक, अशी त्याच्यामध्ये खासियत आहे. 2 चेंडू 10 धावा. पाटील साहेब काय म्हणता? बघूया आता क्रिकेटचा अनिश्चितताओं का खेळ आहे ऐसा कपिल देव सर बोलताय. बघूया 5वा चेंडू टाकतील सब प्रेडिक्शन महेंद्र सिंग धोनी. बघूया राईट ओव्हर देखील मार्गातील 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला चेंडू काही समजला नाही. निर्धाव असा खूप सुंदर चेंडू सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करतोय तो म्हणजे महेंद्र. काय गोलंदाजी करतोय. सामना. पहिला षटक 5 धावा, दुसरं षटक 19 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये 12 धावांची गरज असताना 3 गडीबाज सलग झाले आणि हा चेंडू निर्धाव टाकला. आता 1 चेंडू 10 धावा. जवळजवळ सामना खिशात आहे रॉकी संघाच्या. आता लो बॉल आणि वाईड बॉलच वाचवू शकेल महेंद्र. शेवटचा चेंडू रॉकी संघा चांगला चेंडू निर्धाव आणि जिंकले. काय गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. अभिनंदन रॉकी संघाचा महेंद्र. रॉकी 11 संघाचा कर्णधार तसाच